नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। मॅडम, हे आदिवासी दावादोरी हे जे पुस्तक तुम्ही प्रिंट केलंय, काय सांगाल? जसं मी तुम्हाला मगाशीच म्हणाले की महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ जे आहे हे आदिवासींचं जे पारंपरिक ज्ञान आहे वनौषधींबद्दलचं ते जोपासण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्याचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आदिवासी दवाधुरी। आमच्या डॉक्टर मारी डिसूजा म्हणून आमच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्ती होत्या। तर त्यांनी आदिवासी जे वैदू आहेत यांच्यासोबत अनेक वर्ष काम करून त्यांच्याकडून ही माहिती गोळा केली की जे आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती आहेत, साध्यातल्या साध्या वनस्पती ते मसाल्यांपर्यंत त्यांचा रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवर कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो। तर त्याची सगळी माहिती या पुस्तकामध्ये संकलित केलेली आहे। त्याचे वापर आणि ते औषध कशा प्रकारे बनवावं, त्याच्यासोबत काय काळजी घेण्यात यावी याची सगळी माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडेल। त्याची मराठी आवृत्ती आहे आणि ही मराठी आणि इंग्रजी अशी चांगल्या सुधारित छायाचित्रांसोबतची नवीन आवृत्ती आमच्याकडे उपलब्ध आहे। बरं, मला तुम्ही सांगा, ही तुमचं जे पुस्तक आहे आदिवासी दावादोरी हे प्रत्येक स्टॉलवर मिळतंय की काय? मग एखाद्याला जर घ्यायचं असलं तर कसं? ते घ्यायचं असेल तर तुम्ही MPSMच्या वेबसाईटवर जाऊन तिथे ती माहिती घेऊ शकता। आणि त्याच्यासोबतच महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ म्हणजे MPSMचं नाशिकमध्ये KTHM कॉलेजच्या मागे मुख्य ऑफिस आहे, मुख्य कार्यालय आहे। तुम्ही तिथे येऊनही त्याची चौकशी करू शकता आणि आमच्याशी फोनवर संपर्क साधून सुद्धा हे पुस्तक तुम्ही मागवू शकता।